नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण, स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन या प्रकरणातील परंपरित प्रमाण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. कंटिन्यूड प्रपोर्शन हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सुरुवातीला हा घटक आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. परंपरित प्रमाण म्हणजे काय? जर a/b बरोबर b/c अशी जर दोन गुणोत्तरे समान दिली असतील तर यामध्ये a, b, c या अशा तीन संख्या आहेत, तर या ABC संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं म्हणतात. तर इथे जर आपण तिरकस गुणाकार केला A आणि C चा, तर इथे A आणि C यांना म्हणतात अंत्यपदे आणि B इथे दोन्हीकडे आहे, इथे पण आणि इकडे पण, तर याला मध्यम प्रमाणपद किंवा मध्यम पद असं म्हणतात. तर इथे मध्यम पदांचा जो गुणाकार आहे तो B गुणिले B वर्ग होईल आणि A आणि C या अंत्यपदांचा गुणाकार इथे AC होईल. तर B वर्ग बरोबर AC असं आपण लिहू शकतो. जेव्हा ABC या संख्या परंपरित प्रमाणात असतात तेव्हा a/b बरोबर b/c असं गुणोत्तर दोन्ही समान लिहितात. तसंच हेच आपण असंही लिहू शकतो की B हा A व C यांचा भूमितीमध्ये आहे. तेव्हा ही सर्व विधाने सारखी आहेत, समान अर्थाची आहेत. म्हणजे ABC या संख्या परंपरित प्रमाणात आहेत, म्हणजेच आपण असं लिहू शकतो a/b बरोबर b/c किंवा B वर्ग बरोबर A गुणिले C असंही आपण लिहू शकतो, किंवा B हा A आणि C यांचा भूमितीमध्ये आहे असंही आपण म्हणू शकतो, किंवा B हे A व C चे मध्यम प्रमाणपद आहे असंही आपण म्हणू शकतो. तेव्हा ही सर्व विधाने समान अर्थाची आहेत, मध्यम प्रमाणपद आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी सांगतोय की परंपरित प्रमाण म्हणजे काय. जर ABC या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं जर सांगितलं तर आपण पुढील प्रमाणे 4 पैकी हे विधान कोणतंही लिहू शकतो. ABC जर परंपरित प्रमाणात आहेत तर आपण लिहू शकतो a/b बरोबर b/c, म्हणजेच इथे तिरकस गुणाकार झाला B वर्ग बरोबर AC, आणि म्हणजेच B हा A आणि C यांचा भूमितीमध्ये आहे असं म्हणतात, आणि म्हणजेच B हे A व C चे मध्यम प्रमाणपद आहे. तेव्हा या चारही पैकी कोणतंही विधान आपण इथे ABC संख्या परंपरित प्रमाणात असतील तर लिहू शकतो. म्हणजे a/b बरोबर b/c म्हणजेच ABC परंपरित प्रमाणात आहेत, म्हणजेच आपण हे विधान असं लिहू शकतो B वर्ग बरोबर AC, म्हणजेच B हा A व C यांचा भूमितीमध्ये आहे आणि B हे A व C चे मध्यम प्रमाणपद आहे. तर या पद्धतीने आपण परंपरित प्रमाण हा घटक इथे पाहिलेला आहे. आता हाच टॉपिक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. कंटिन्यूड प्रपोर्शन. इफ A upon B is equal to B upon C, then A, B, C are in continued proportion. Now the same statements we can write as here. If we take the cross multiplication here, B into B is B square and A into C is AC. So B square is equal to AC. Means ABC are in continued proportion. We can write this statement as B square is equal to AC. It means that B is a geometric mean of A and C. Also we can say that B is the mean proportional of A and C. So all these statements are the equivalent statements, means all these statements have same meaning here. So ABC are in continued proportion. It means that we can write A upon B is equal to B upon C. It means that B square is equal to AC, and the same meaning is that B is a geometric mean of A and C, and B is the mean proportional of A and C. आता या परंपरित प्रमाणावरतीच एक उदाहरण आपण इथे पाहूया. सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जर x ही संख्या 25 आणि 4 यांचा भूमितीमध्ये असेल तर x ची किंमत काढा. मग इथे आता आपल्याला असं उदाहरण दिलेलं आहे की
एक्स ही संख्या आहे ती 25 आणि 4 यांचा भूमितीमध्ये आहे. तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. मग आता या उदाहरणामध्ये आपण इथे असं लिहू शकतो, आता पाहिलं त्याप्रमाणे बी हा ए आणि सी यांचा भूमितीमध्ये, तिथं एक्स हा 25 आणि 4 यांचा भूमितीमध्ये आहे. म्हणजे भूमितीमध्याचा वर्ग बरोबर या अंत्यपदांचा गुणाकार आपण इथे करू शकतो. बी हा भूमितीमध्ये, मग इथे एक्स हा भूमितीमध्ये आहे. म्हणजे एक्स वर्ग बरोबर 25 गुणिले 4 असं आपण इथे गुणाकार करू शकतो. आणि एक्स वर्ग बरोबर 25 चोक 100 झाले आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. आपल्याला एक्स बरोबर 10 मिळेल. म्हणजे इथे 10 हा 25 आणि 4 यांचा भूमितीमध्ये आहे असं आपल्याला सांगता येईल. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया इथे. फॉर एक्झाम्पल, example is that x is a geometric mean of 25 and 4. Find x. So here x is a geometric mean of 25 and 4. Similarly here b is a geometric mean of a and c. It means that b square is equal to ac. Same thing is here. X is a geometric mean, means square of geometric mean is equal to the product of extreme terms, and extreme terms are 25 and 4. So 25 into 4. So x square is equal to 100, and taking square root on both sides, we get x is equal to 10. So 10 is a geometric mean of 25 and 4. आता आपण के पद्धती म्हणजेच के मेथड म्हणजे काय ते समजावून घेऊया. सुरुवातीला मराठी माध्यमातून समजावून घेऊया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी अशी जर दोन गुणोत्तरे समान असतील तर या दोन्ही गुणोत्तरांची किंमत आपण जर के मानली तर आपण यावरून ए छेद बी बरोबर जर के घेतलं, कारण प्रत्येक गुणोत्तराची किंमत के आहे, ए छेद बी ची किंमत के आहे आणि सी छेद डी या गुणोत्तराची किंमत सुद्धा के आहे. मग यावरून आपण ए ची किंमत अशी काढू शकतो, म्हणजेच बी ला इकडे आणलं उजव्या बाजूला तर इथे छेदात होता हा बी, इकडे आल्यानंतर गुणाकारात येईल म्हणजेच बी गुणिले के होईल. तसंच इथे सी ची किंमत आपल्याला मिळेल, डी इकडे डावीकडे छेदात होता तो उजवीकडे आल्यावर तो गुणाकारात येईल म्हणजे सी बरोबर डी के मिळेल. मग ए बरोबर बी के आणि सी बरोबर डी के अशा या ज्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, तर या किमतींचा वापर करून आपल्याला काही उदाहरणे सोडवणे सहज सोपं जाणार आहे. आणि पारंपरिक प्रमाणात जर ही दोन गुणोत्तरे अशी असतील म्हणजे एबीसी जर पारंपरिक प्रमाणात असतील तर आपल्याला त्या बाबतीमध्ये असं लिहिता येईल ए छेद बी बरोबर बी छेद सी. अशा जर एबीसी संख्या पारंपरिक प्रमाणात असतील तर येथे प्रत्येक गुणोत्तराची किंमत जर आपण के मानली तर इथे आपल्याला प्रत्येक गुणोत्तराची किंमत के घेऊन ए छेद बी बरोबर के आणि बी छेद सी बरोबर के असं जर मानलं तर आपल्याला ए बरोबर मिळेल बी के आणि इथे बी बरोबर मिळेल सी के, अशा आपल्याला किमती मिळतील. परंतु ए बरोबर बी के आपल्याला मिळालेला आहे, तर आता ए बरोबर बी के ही जी किंमत आहे याला मी समजा म्हणतोय विधान 3 आणि याला म्हणतोय मी विधान 4. तर बी बरोबर सी के किंमत आली, ती जर इथे मी बी च्या जागी जर विधान 3 मध्ये ठेवली तर आपल्याला असं मिळेल की ए बरोबर बी ची किंमत आलेली आहे सी के, म्हणजे सी के बी च्या जागी सी के ठेवली आणि हा के आहे तसाच आहे, म्हणजेच आपल्याला ए बरोबर मिळेल सी के वर्ग. मग या किमतींवरून आपल्याला उदाहरणे सोडवणं सोपी जाणार आहे. म्हणजे जेव्हा 4 संख्या दिलेल्या असतील त्यावेळेला ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर के मानलं तर ए बरोबर बी के किंमत मिळेल आणि सी बरोबर डी के मिळेल. आणि जर ए बी सी या संख्या जर पारंपरिक प्रमाणात असतील तर आपल्याला ए बरोबर सी के वर्ग मिळेल आणि बी बरोबर सी के मिळेल. तर या पद्धतीने आपण किमती घेऊन उदाहरणे सोडवणार आहोत.
Now, K method. If A upon B is equal to C upon D, so these two ratios are equal and the value of each ratio is K. If we suppose the value of each ratio is equal to K, then each ratio is equal to K means A upon B is equal to K and C upon D is also equal to K. Now we will take this B to the right hand side. So A is equal to BK, we get this is first statement. And similarly here, if we take this D to the right hand side, so C is equal to DK. This is second statement. So whenever the A upon B is equal to C upon D, so these two ratios are equal and the value of each ratio is K, then we get the values here A is equal to BK and C is equal to DK. So by using these values, we will solve some examples, and such examples are very simple to solve by using these values. Similarly here, if A, B, C are in continued proportion, it means that A upon B is equal to B upon C is equal to K. So each ratio have a value K here. So A upon B is equal to K and B upon C is equal to K. Now similarly here, as solved earlier here, so we get the value of A is, so if we take this B to the right hand side, we will get A is equal to BK. So call this statement 3. Similarly here, we will take this C to the right hand side, so we get value of B is equal to CK. Call this statement 4. Now here the value of B is CK, and if we put this value of B CK here in this statement 3 here, instead of B I will write CK. So statement 3 becomes A is equal to, instead of B I write CK, K as it is, so CK into K, that is C into K, that is K square. So A is equal to CK square, we get statement 5. So by using these values of A and B, A is equal to CK square and B is equal to CK, so we will solve some examples. Whenever the A, B, C are in continued proportion, we get the values of B is equal to CK and A is equal to CK square. So we will use these values while solving some examples. आता आपण सराव संच 4.5 मधील पहिली दोन उदाहरणे सोडवूया. पहिला प्रश्न असा दिलेला आहे, 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिस सेट 4.5 मधील पहिला क्वेश्चन असा दिलेला आहे, विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड दिलंय, पण आपण तिथे सुधारणा करून घेऊया कारण मराठी माध्यमाच्या पुस्तकामध्ये ऍडिशन सांगितलेली आहे. सो विच नंबर शुड बी ऍडेड फ्रॉम 12, 16 अँड 21 सो दॅट द रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्युअड प्रपोर्शन. असं उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे. तर आता पहिलं उदाहरण असं आपण आता वाचलं की 12, 16, 21 अशा या तीन संख्या दिलेल्या आहेत. या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली तर येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात येतील. तर समजा परंपरित येण्यासाठी जी संख्या मिळवायची ती जर आपण x मानली, तर आपण इथे सुरुवातीला असं लिहूया की समजा या ज्या दिलेल्या संख्या आहेत, या प्रत्येक संख्येत दिलेल्या प्रत्येक संख्येत x मिळवल्यास येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात येतात. येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. तेव्हा आपण या तिन्ही संख्येमध्ये x मिळवलं तर येणाऱ्या संख्या या परंपरित प्रमाणात असतील असं आपण मानलेलं आहे. म्हणजेच आपल्याला संख्या अशा मिळतील 12 अधिक x, कारण तिन्ही संख्येमध्ये x मिळवायचा आहे, 16 अधिक x आणि 21 अधिक x. मग आता या तिन्ही संख्या परंपरित झाल्या, म्हणजेच मी इथे लिहितोय या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. या संख्या परंपरित प्रमाणात आहेत आणि परंपरित प्रमाणात आहेत म्हणजेच आपण असं लिहू शकतो गुणोत्तर यांची, म्हणजेच 12 अधिक x छेद 16 अधिक x मधलं पद दोनदा लिहायचंय बरोबर
16 अधिक x छेद 21 अधिक x मधलं पद आपण इथे दोनदा लिहिले 16 अधिक x, इकडे पण 16 अधिक x. म्हणजेच इथे या तीन संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असा त्याचा अर्थ झालेला आहे. आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. मग x ची किंमत प्रथम काढून घ्यावी लागेल. आपल्याला x ची किंमत काढायची. कोणती संख्या मिळवली असता या संख्या पारंपरिक प्रमाणात येतात. या दोन्ही गुणोत्तरांची किंमत जर आपण k मानली तर समान गुणोत्तराच्या सिद्धांताने आपण हे गणित सोडवूया. समान गुणोत्तरांच्या सिद्धांताने समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार आपण प्रत्येक गुणोत्तर k बरोबर असं लिहू शकतो. आता समान गुणोत्तराचा जो सिद्धांत आहे त्यानुसार मी सोडवतोय, त्यामुळे दुसऱ्या गुणोत्तराच्या अंशांची वजाबाकी आणि छेदांची वजाबाकी करतोय. म्हणजे दुसऱ्या गुणोत्तराच्या अंशातून पहिल्या गुणोत्तराचा अंश वजा करतोय, तसंच छेदात पण वजाबाकी करतोय. म्हणजेच 16 अधिक x हा अंश घेतला, त्यातून हा वजा करायचा आहे, म्हणजे 12 अधिक x ला कंस करतोय. तसंच छेदात घेतलं 21 अधिक x मधून हा छेद वजा केला 16 अधिक x. मग आता ही वजाबाकी आपण इथे सोडूया. म्हणजेच प्रत्येक गुणोत्तर k बरोबर आपल्याला मिळेल 16 अधिक x वजा चिन्हामुळे आतली चिन्ह बदलतील, वजा 12 वजा x होईल. तसंच छेदामध्ये 21 अधिक x वजा चिन्हामुळे हा कंस सोडताना आतली चिन्ह अधिक होती, ती वजा झाली, वजा 16 वजा x. इथे अधिक x आणि हे वजा x कॅन्सल, तसंच छेदात पण हे दोन्ही x कॅन्सल झाले. म्हणजे k बरोबर आपल्याला मिळाले 16तून 12 गेले 4 राहिले आणि 21 मधून 16 गेले 5. म्हणजे इथे आपल्याला k ची जी किंमत मिळाली आहे ती 4/5 अशी मिळालेली आहे. मग आता ही किंमत आपण पुन्हा जर इथे ठेवली तर आपल्याला असं मिळेल 12 अधिक x छेद 16 अधिक x बरोबर k आहे. आणि k ची किंमत आत्ताच आपण इथे काढली आहे 4/5. कारण ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत, त्यामुळे प्रत्येक गुणोत्तराची किंमत k आहे. म्हणजे पहिल्या गुणोत्तराची किंमत पण k आणि दुसऱ्या गुणोत्तराची किंमत पण k आहे. इथे k ची किंमत 4/5 आली, म्हणून मी पहिल्या गुणोत्तराची किंमत इथे k घेतलेली आहे. म्हणजेच 12 अधिक x छेद 16 अधिक x बरोबर 4/5. या गुणोत्तराची किंमत k घेतली, k ची किंमत आलेली आहे 4/5. मी इथे तिरकस गुणाकार मी करतोय, 5 ने इथे गुणलं 12 अधिक x ला, यांचा आणि यांचा असा तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 16 अधिक x आणि हे सोडवायचं आणि x ची किंमत काढायची आहे. आता इथे 5 ने आपण गुणलं, 12×5 = 60 अधिक 5x बरोबर 16×4 = 64 अधिक 4x. म्हणून x ची किंमत काढायची म्हणून x ची पद सगळी डावीकडे घेतली, 5x डावीकडेच आहे, 4x पण डावीकडे घेतले, ते अधिक होते ते वजा झाले आणि 64 उजवीकडेच आहेत. 60 ला आपण उजवीकडे नेलं, अधिक होते ते इकडे गेल्यावर वजा झाले. म्हणजे x बरोबर मिळाले 4. म्हणजे 4 ही जर संख्या आपण या दिलेल्या संख्येमध्ये मिळवली तर आपल्याला येणाऱ्या संख्या या पारंपरिक प्रमाणात असतील. म्हणून आपलं अपेक्षित उत्तर x ची किंमत 4 आहे. म्हणून आपण इथे उत्तर लिहू शकतो की दिलेल्या संख्येत, दिलेल्या प्रत्येक संख्येत चार मिळवल्यास येणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात येतील. इथे आपलं उदाहरण संपलेलं आहे आणि आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. Now, question 1 from practice set 4.5. In the example, which number should be added from 12, 16 and 21 so that the resultant numbers are in continued proportion? This is the example. Now here 12, 16, 21, these are the given numbers. So let x should be added to each number, means 12 plus x, 16 plus x and 21 plus x, so that
we get these three numbers by adding x here. So we get all these numbers are in continued proportion. So continued proportion means we can write this statement as 12 plus x upon 16 plus x is equal to 16 plus x upon 21 plus x, and these two ratios are equal, and suppose these two ratios are equal and the value of these each ratio is k. So by theorem on equal ratios we can solve as each ratio k is equal to, here if we subtract the second ratio, subtract the first ratio from second, so we get here 16 plus x minus 12 plus x. So subtraction of these two numerators, similarly here subtraction of the denominators. So 16 plus x minus 12 plus x and 21 plus x minus 16 plus x. So here we will solve this. So 16 plus x as it is, minus sign is there, so we will change the sign inside the bracket. So plus 12 becomes minus and plus x becomes minus x. Similarly here 12 plus x as it is, due to this minus sign the signs of 16 and x will be changed. So minus 16 and minus x is there. Here minus x plus x cancelled in the numerator. Similarly here minus x plus x has cancelled. So we get 16 minus 12, that is 4, and 12 minus 16 is 5. So we get the value of k is 4 upon 5. Now we will put this value here again in these ratios. So each ratio have a value k, means the value of first ratio is also k and value of second ratio is also k. So I will take the value of first ratio is k here. So 12 plus x upon 16 plus x is k, and the value of k is 4 upon 5. So I will take here 12 plus x upon 16 plus x is equal to k, means 4 upon 5. Now we will take the cross multiplication here. So 5 into 12 plus x and 4 into 16 plus x. So multiply each term inside the bracket on both sides. So 5 into 12, that is 60, 5 into x is 5x, is equal to, as it is, 4 into 16 is 64, and 4 into x is 4x. Now we have to find the value of x here. So we will solve this equation for x. So take this 4x to the left hand side, it becomes minus, and take this 16 to the right hand side, it becomes minus, 64 as it is on the right hand side. So 5x minus 4x is x, and 64 minus 60 is 4. So the value of x is 4. So x is equal to 4. It means that 4 should be added to each number, that we get all numbers are in continued proportion. So this is the final answer. आता आपण सराव संच 4.5 मधील प्रश्न दुसरा सोडूया. उदाहरण असं दिलेलं आहे, 23 मायनस एक्स व 19 मायनस एक्स यांचे 28 मायनस एक्स हे एक्स चे मध्यम प्रमाण पद आहे, तर एक्स ची किंमत काढा. प्रॅक्टिस सेट 4.5 मधील क्वेश्चन 2 असा दिलेला आहे, इफ 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये असं आपल्याला सांगितलंय की 28 वजा x हे 23 minus x आणि 19 minus x यांचे मध्यम प्रमाण पद आहे, असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, उदाहरणातच दिलेलं आहे. मध्यम प्रमाण पद आहे. मग आता यावरून आपण हे लिहू शकतो की मध्यम प्रमाण पदाचा जो वर्ग असतो म्हणजे 28 वजा x चा वर्ग म्हणजेच या अंत्यपदांचा गुणाकार असतो 23 मायनस x गुणिले 19 वजा x यांचा गुणाकार होईल. आता हा गुणाकार आपल्याला फक्त हे दोन्ही कंस उजव्या बाजूचे सोडवावे लागतील आणि डावीकडचा वर्ग विस्तार आपल्याला करावा लागेल. तर तो वर्ग विस्तार आपण करूया. a वजा b कंसाचा वर्ग हे सूत्र इथे वापरायचं विस्तार सूत्र. मग 28 चा वर्ग होतो 784 वजा या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट होते वजा 2ab नुसार वजा 56x आणि x चा वर्ग होईल. उजवीकडे या दोघांचा गुणाकार कंसांचा आपण असा करू शकतो, 23 ने या कंसाला गुणायचे आणि वजा x ने पण या कंसाला गुणायचे, म्हणजे 23 इन ब्रॅकेट 19 वजा x आणि वजा x ने पण याच कंसाला गुणलं 19 वजा x.
म्हणून आपण इथे पुढे सोडवूया. x वर्ग वजा 56x अधिक 784 पद मी मागे पुढे करून घेतली आणि इथे 23 ने आत प्रत्येकाला गुणलं. तसंच वजा x ने पण इथे आत गुणायचे. 23 ने 19 ला गुणलं 437 गुणाकार येईल आणि वजा 23x इथे वजा x ने आत गुणल्यामुळे चिन्ह बदलेल आत प्रत्येकाचं. वजा 19x अधिक x गुणिले x x वर्ग होईल. मग दोन्हीकडचे x वर्ग इकडचे आणि इकडचे हे कॅन्सल होतील म्हणजेच आपल्याला मिळेल वजा 56x अधिक 784 बरोबर 437 आणि या दोघांचा हिशोब आपल्याला करता येईल. 23 आणि 19 कारण सजातीय पदे आहेत. 42x होईल. वजा 42x मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. आता x साठी हे समीकरण सोडवायचं आहे. मग मी 56x ला तिकडे नेतोय आणि 437 ला इकडे आणतोय. म्हणजे 784 डावीकडे आहे तसेच 437 इकडे आले वजा झाले बरोबर हे 56x इकडे आल्यावर अधिक झाले आणि हे वजा 42x आहे तसेच. म्हणजे 100 पदे उजवीकडे आणली आणि स्थिर संख्या डावीकडे घेतल्या. म्हणजेच आता या दोघांची वजाबाकी उभ्या मांडणीने तुम्हाला करता येईल. या दोघांची वजाबाकी येईल 347 बरोबर 56x मधून 42x गेले 14x म्हणून x ची किंमत काढायची. 347 14 इकडे आल्यावर गुणाकारात होते इथे ते भागाकारात आले छेदात बरोबर x म्हणजेच x बरोबर मिळाले आपल्याला 347/14 अशी आपल्याला किंमत मिळेल. इथे भाग घालून दशांश अपूर्णांकात देखील आपल्याला उत्तर काढता येईल पण उत्तर काढण्याची आवश्यकता नाही. अपूर्णांकात असंच ठेवलं तरी चालणार आहे. नाउ same example we will solve for semi English students. Practice set 4.5 question number 2. The example is 28 minus x is a mean proportion of 23 minus x and 19 minus x. So we have to find the value of x here. So 28 minus x is a mean proportion of 23 minus x and 19 minus x. So we can write this statement as square of mean proportional is equal to the product of extreme terms. That is 28 minus x square is equal to 23 minus x into 19 minus x. Now we have to solve this equation. Means we have to use the expansion formula a minus b bracket square on the left hand side and here we have to do the product of these two brackets. So a square minus 2ab plus b square, this is the expansion formula of a minus b bracket square. So we use this formula here. Square of 28 is 784 and minus 2ab that is 2 into 28 into x that is minus 56x and square of minus x is plus x square. Similarly here we have to do the product of these two brackets here. So 23 into 19 minus x and minus x into the same bracket 19 minus x. So I will write here x square minus 56x plus 784 is equal to multiply each term inside the bracket 23 into these two terms that is 23 into 19 is 437 23 into minus x that is minus 23x. Similarly here multiply each term inside by minus x so signs will be changed. So minus 19x and minus x into minus x that is plus x square. Now this x square and this x square are cancelled from both sides. So we get minus 56x plus 784 as it is on the left hand side is equal to 437 minus the sum of these two terms minus 23x and minus 19x. These are the like terms. So sum of these two terms is minus 42x. So 784 as it is on the left hand side, I will take this 437 to the left hand side, it becomes minus is equal to 56x on the left hand side. I will take this term to the right hand side, it becomes plus and this minus 42x as it is on the right hand side. So 784 minus 437, the subtraction of these two numbers is 347 and here the sum subtraction of these two
numbers is 56x minus 42x is 14x. So 14x is equal to 347, means we have to find the value of x. So take this 14 to the left hand side, it will be in the denominator. So 347 upon 14 is equal to x, that is x is equal to 347 upon 14. So this is the final answer here.